बरं का ग सुंदरी, काय आपलं लग्न झालं हे खरं, हा पण आपण शॉर्टकट मध्ये लग्न उरकून घेतलं. हा पण आमच्या गावातला एक रिवाज असा आहे का सरपंचाला विचारल्याशिवाय कुठली गोष्ट करू शकत नाही. आणि आपण नेमकंच त्याला विसरलोय. मी तर खरंच विसरलोय. मग आता काय करणार? आता सरपंच येतो मग सांगावंच लागतं का? सांगावंच लागतं. नाही तो आपल्याला उचकून देईल का गावाच्या बाहेर? असं कुठं आहे का लग्न करायचं आणि त्यांना सांगायचं? सांगितलंच पाहिजे. नाही नाही नाही, ह्या गावातच रिवाज तो पाडलेला आहे पहिल्यापासून येतो. पण आपण थोडक्यात केलंय ना. हो, तरी पण म्हणशील मला का नाही विचारलं, लग्नाला का बोलवलं नाही. बरं, आपण थोडंसं लहान होऊ, वर्षावर पाया तर पडून घेऊ, हा असं. भेटून येऊ. भेटून येऊन सांगून येऊ आमचा थोडा शॉर्टकट मध्ये व्यवहार झाल्यामुळे ना घाई घाई आम्हाला काय सांगता समजलं, आलं नाही. हा. आणि थोड्या खर्चात केलंय आम्ही, आणि शिवाय नवीन पद्धतीनं केलंय. हा त्यामुळं आम्ही काही कोणाला विचारलंही नाही, विचारलं नाही. कोणाला सांगितलंही नाही. तर एवढा गुन्हा माफ करून घ्या. आमचा गुन्हा पुढं पदरात आपण त्यांना बोलवू ना, रिसेप्शन करू, अजून काही गोष्टी आहेत त्यांच्यासाठी. नाही. त्यांच्यासाठी पण एवढंच का त्यांचा राग ज्या वेळेस अनावर होईल ना, तो कसा शांत करता येईल एवढंच आपल्याला करावं लागणार आहे. आता माझ्यापेक्षा तुम्हीच त्यांना जास्त ओळखत्या. तिथं गेलं बघा काय होतं. हम्म. नाहीच ऐकलं तर मग जाऊ द्या मोर द्या. जाऊ द्या मरू द्या कस काय. हा अगं, तो आपल्याला गावातून सुद्धा म्हणशील तुम्हाला इथं राहून नाही देणार मी. आपण माझ्या इकडे राहायला जाऊ ना. मळ्यात हा नाही, ते होईल म्हणा. पुढचं काय करायचं ते आपण करू. पाहू. हं, चला जाऊ द्या. पण आपण पहिलं सरपंचाच्या घरी जाऊन. ते आहे का सरपंच घरी? असतील घरात. हेच आहे का? हो, हे सरपंच. सरपंच साहेब नमस्कार साहेब. आज काय नात आणली काय दाखव? नात नाही हो, लग्न केलं मी. काय हो. लग्न केलं म्हणजे? अहो तुम्हाला सांगू का, आपल्या गावाचा नेम माहिती ना, कायदा कानून काय आहे? माहिती. आपल्या गावात काय आलं पहिल्या सरपंचाला फोन येतो आणि मग तिथून पुढे काय जे कार्यक्रम होतात ते होतात. काय शोभतं का तुम्हाला? शोभतं? हे बघा सरपंच साहेब, हे अचानक मी सहज पाहुणा म्हणून गेलो आणि तिकडे एकदम थोड्या खर्चात उरकलो, कारण आमची ऐपत नव्हती. तुम्ही गावाला कलंक लावला, कलंक. बिगर सरपंचाच्या विराय तुम्ही लग्न केलं, हा गावाला कलंक लागला, कलंक डायरेक्ट. नाही ना, कलंक नाही. तुम्ही ना काय कोणाला सांगू नका, सांगू नका. आम्ही माफी मागतोय. व आपल्या गावात 100-150 नवरदेव बिगर लग्नाचे पडले, 40-40 50-50 वर्ष झाली. हं. त्यांना बायका भेटल्या, तुम्हाला कसं काय बायको भेटली? तुम्हाला शोभतं काय? हे आमचं थोडक्यातच झालं. हे बघा, थोडक्यातच झालं. नाही नाही, थोडक्यात करा, मोठं करा. हं. तुम्हाला हे पटतं का हे असं? पटवलं म्हणून हं? आता. आमची अशी ओळख झाली की आमच्या इथे यायचे, मग आम्ही विचारपूस केली. का बरं तुला असं नव्हतं नवरदेव भेटत नव्हता का? नाही, चांगली आहे. याच्या का काय पाहिलं असं? काय पाहिलं तुमच्यात? हं? आमच्याकडे इस्टेट आहे, घरदार आहे, शेतीवाडी आहे. 6 वर्ष 4 वर्षामध्ये वर करून घेईन, तिथून पुढे तू काय करशील? तिच्या नावावर करून देईल सगळं. हं? हा, हे ना, हे त्याला मान्य नाही हे लग्न. आपल्या गावाला सुद्धा मान्यता नाही राहणार लागणार. अहो सरपंच साहेब, लोक कसे करतात माहितीये का? आता हे 18 वर्षाच्या आत 21 वर्षाच्या आत नवरा नवरी असली ते मान्य नाही. या बा, तुम्ही ते मला सांगू नका. तुमच्या लग्नाचं विवाह नोंद आपल्या ग्रामपंचायत होऊ शकत नाही. नाही नाही, एवढे. हो सरपंच आता साहेब, आम्हाला जाऊ द्या, आम्ही तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाला बोलू. म्हणजे का तुम्ही का पर्यटक लग्न करणार आहे का? नाही, कार्यक्रम आहे ना आमचं, पुढं राहील ना. तुमच्या कसं कार्यक्रम आहे? रिसेप्शन राहील, मुलं बाळ होती. हो मग नाही नाही, बारक्याला. त्यांना का सांगू या बाय, तुम्हाला सांगतो. हं. तुम्ही माझ्या विरोधात लग्न केलंय, हं. पण तुम्हाला या गावा हातीवर टाकू शकतो मी लगेच. असं तुमच्या पाया पडतो असं नाही नका. नाही, पाय व्या पडू नका. या आमच्या आपल्या गावाची ती लायकी नाही. आता गाव सोडून आम्ही कुठे जाणार? हा, तुला जर तुझा मापाचा नवरा शोधला असता तर त्याला मी मान्यता दिली असती, पण या गोष्टीला आपली मान्यता नाही. आपण विरोध मला आहे. झालंय काय? झालं बाई तो. अरे तू अख्या वर्ष 2 वर्षामध्ये तू मस्त खावा जाणार आहे. 2 हाती 2 पाय. आजकाल जवान मग? पोरं सांभाळती. हं? जवान पोरं कुठं सांभाळते? अहो जेवण पोरं दारू पिऊन येतात, बायकांना टुरफुस करत्या, मारीच्या. घरात बायको, तसं बाहेर मी खूप लफडे. जीव लावणार आहे. नाही नाही, तू जेवला परिड नाही. आपल्या गावात नाही, आपल्या गावाबाहेर राहावं लागेल दुसऱ्या गावामध्ये. का बरं? शिवाच्या बाहेर आपल्या शिवात चालणार नाही. मला माझ्या बुद्धीला खप्पू शकत नाही. अहो जवान पोरं कुठं ध्यानावर आहे? त्यांची लपडे राहतात बाहेर दादा. नाही नाही, लफडे असू नये तर काय असू ते काय मला सांगू नका, पण तो मला या गावामध्ये एंट्री नाही राहायची. तो करून केली ना हं. तर शिवाच्या बाहेर राहतो. तुम्ही तिकडे जंगलात राहा, मळ्यात राहा, तळ्यात राहा, पण गावामध्ये तुम्ही यायचं नाही. तुमच्या गावात प्रवेश सुद्धा करून जाणार नाही मी. अहो जंगलात राहिला आम्ही का जनावर आहे का? तुमच्या शेतात राहा
आणि तुम्हाला बाजार हाट शेजारच्या गावातून आणा, आपल्या गावामध्ये तुम्हाला पुरी बंद आहे आजपासून. एवढं कुठे चालतं का सांगा तुम्ही. हो एवढं काट्यावर नका धरू. काट्या म्हणजे लग्नच केले, फाशी थोडी घेतली. हो नाही नाही, ते फाशी घेतलं ते बरं, पण या तुम्ही सगळा चुकीचा मार्ग करून बसलेले. काय हा? काय चुकीचं केलं? बिगर सरपंचाला विचारता लग्न केलं आणि तुमच्या वयाला शोभत नाही ती नवरी. अहो जरी शोभत नाही पण आमची पसंती झाली ना. तुमची काय पसंती म्हणे ती आम्ही का मान्य करून घेऊ ती तुमच्या पसंतीला. असं करा, एवढा एवढा गुन्हा माफ करून घ्या फक्त. नाही नाही, गुन्हा बेवना मी आता शिपाईला फोन करतो का जर आले करा नोंद करू नका त्यांची येवायची. हो असं नका करू. शांत, अंगाला हात नाही लावायचा. तुम्ही बाटलेले लोक बाटलेले पायाला- माझ्या अंगाला हात लावतात, पायाला हात लायतो. पायाला सुद्धा नाही. कशाच माहिती तुम्ही सावली सुद्धा पडू नका देऊ. टोपीला लावा, त्याच्याकरता मी सावलीमध्ये बसतो, तुमची सावली मावर पडू नये म्हणून. टोपीला हात लावा ना वर्षभर. हो हॅलो, मी काय म्हणतो शिपाई, ये यांचं लग्न झालंय ना, ते आपले नाही का ते खाली आळेतले ते गणपतराव, त्यांच्या लग्नाला येऊची नोंद ना करू बघा. बरं बरं बरं, हा ते ध्यानात ठेवा. म्हणजे काही येड्यात काढता का गावाला तुम्ही? का छान झाले जास्ती गावापेक्षा? सरपंच साहेब, लाज वाटा बाईंची मला तुमच्या वयामाना लग्न करायला. अहो माझ्या नशिबानं माझं होतंय सगळं काही. अरे तुझ्या नशीब तिकडे जळक्याव हाक मारायचे, तर मला कधी जळक्याव घेऊन जातात ते नशीब पाच का इकडे दुसरं मोठे स्वप्न बघतो तू. नाही नाही, पण मला अशी जवान बायको करायची होती ह्या वयामध्ये. आणि हे बघा तुम्ही म्हणता जवान पोरांना बायका भेटते नाही, मग त्यांची वृत्ती तशी असेल. मी सज्जन माणूस आहे म्हणून जवान बायको भेटली ना मला. प्रेम आहे आमचं दोघांचं. हो. नाही नाही, तुमचं प्रेम आहे ना तिकडे वावरामध्ये पाय, इकडे नका आमच्या गावात दाखवू. परत येड सरपंच दारात आले, परत येऊ सुद्धा नका दारामध्ये कधी. हं? दारात येऊ सुद्धा नका, आमची विजत कमी होती विजत. चला पाहू नंतर. म्हणजे एवढा गुन्हा तुम्ही माफ नाही करत? नाही नाही, माफ कसं करू शकल? तुम्ही माझ्या कानो घातलं का काय गोष्टी? आम्ही एक करू राहिले ते करू राहिले म्हणून ते अचानक ठरलं आजच. अचानक ठरलं म्हणजे असं काय? ते का काय कोंबडी का लगेच आणली 100 रुपये दिले घरी घेऊन आले? मंदिरात केलं ना, हं? म्हणून कोणाला बोलावलंच नाही. त्या मंदिरात केले तुम्ही, तो देव सुद्धा बाटावला असन. तो देवाला ना अभिषेक घाला दुधाचा गुप्तराचा. देवा मंजूर आहे. देवाला देवाला मंजुरी आहे, आमचं लग्न आहे ना, देवानं मान्यता दिली. हा देवानं दिली, पण सरपंच नाही मान्यता देऊन राहिले तुम्हाला. बरं का हो सरपंच साहेब, तुमचा एकट्याचाच विरोध आहे ना? हो, हा, माझा विरोध आहे. बाकी गावकऱ्यांचा नाही? अरे मी काय गावात हामे घातला का मी गावाचा? मग थोडक्यात सांगू का तुम्हाला? सांगा ना, काय सांगणार आहे? सरपंच तुम्हाला आम्ही केलंय का गावकऱ्यांनी म्हणून? ए, तो नाही केलं, गावानं केले. मग मी गावचाच आहे ना. गावाला मान्य आहे ना आमचं लग्न. तुझ्या एक मतावर मी सरपंच निवडून नाही होईल. कोणाच्या? हा, गाव पण माझी भाऊबंदकी. माझ्या भाऊबंदकी 1,500 मतदान आहे. 1,500 ते काढून घ्या. माझ्या भाऊबंदकीचं. देऊ नका मतदान. सरपंच साहेब 1,500 मतदान आहे माझ्या भाऊबंदकीत. लक्षात असू द्या. हे बघा, तुम्हाला जर सरपंच म्हणूनच राहायचं असेल तर व्यवस्थित राहा. म्हणजे काय मला काय धमक्या मारतो का? काय धमक्या देतो? धमक्या? 1,500 मतदान माझ्या भाऊबंदकीत आहे. आणि आजही बी सरपंच आणि उपसरपंच आम्ही दोघं होऊ शकतोय. इज्जत मध्ये राहायचं असेल आणि व्यवस्थित मान्यता द्यायची असेल माझ्या लग्नाला आमच्या, तर हा म्हणा. नाही तर आजच तुम्हाला खुर्चीवरून खाली करू शकतो. नाही तर चला ऑफिस मध्ये. तुमच्या शिपायाला बोलले ना तुम्ही, विवाह नोंद करू नको, त्याचा बाप करील. हो, गणपतराव बोलतोय. येऊ? बरं मी काय होतो, हं. ते कसं आपला स्वभाव तसे स्वभाव आपला बोलण्यात ताईट राग नाही मानायचा आपल्या बोलण्याचा. बघा म्हणजे चांगली चांगली तुमची बायको खूप चांगली बघा, मला पटलं. नाही आमचं लग्न पटलं का बायको पटली? नाही नाही, लग्न पटलं नाही, लग्न नाही बघितलं, बरं बायको बघितली तुमची मी. अहो पण माझी बायको तुमच्या पटण्यात. नाही नाही, चांगले चांगले. तुमच्या लग्नाला आपली खूप पहिले मान्यताच आहे, पण पहिला टिंगल करून तुमची गणपतराव. बरं सरपंच साहेब एक करा. बरं मी काय होतो, एवढं खोलपर्यंत नका उतरू. नाही नाही, खोल उतरलो असतो, बाहेरच्या बाहेर हात पाजून लगे बाहेर. पण एक काम करा ना. काय? आता कमीत कमी तुम्ही मान्यता दिली ना, मग लग्नामध्ये तुम्ही नव्हते, मग आता 5,000 रुपये आहेर करा ना आम्हाला. असं करू का? हा, बरं दिन दिन घरी आणू ती. नाही नाही होय, तसं कसं आता काय? अहो नवीन जोडा दिसतोय कसा आहे, आणि तिच्या सामने जर सरपंचानं 5,000. 5 ते 11,000 देतो, पण ते ना बाबांकडे प्लीज सांगू नका बघा. हा पहा बा असं आहे. नाही तुमच्या बाबांना सांगू नका.
फोन पे नंबर हाच आहे तुमचा? हाच आहे नंबर? हा 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 तोच आहे. आले का बाबा? 10,000 आले हो. दहा. तुम्ही 5 मागितली, मी तुम्हाला 10 दिली. तुम्ही 11 बोलले राव. अहो देऊ ना, तर तुम्हाला पोर झालं का त्याला 10,000 1,000 रुपये खर्च करेन. बरं बरं येऊ मग. काय राग मानणार सरपंच? हातात हात घ्या ना मग. जेवण खाऊन करा ना. हा? कोंबडी आणतो तुम्हाला दोघं. नाही नाही ही खात नाही. नाही का? आम्ही शाकाहारी बनलोय हा हा सासर. बघा तेवढं बाबांना सांगा. बरं हा? हो का तुमचं काही अजून घरा नाही? नाही 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 तुमच्या पुढं पर मी नाही नाही सरपंच साहेब कसं आहे सगळं सांगा. करा पण तेवढा मत नाही नाही बस 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 हा? बस. आम्ही आता आभारी बनलो हा हा कारण तुम्ही एवढा सत्कार केला ना. हा हा आणि हा कायदा लगेच कॅन्सलच करून टाका बरं आजपासून. चालेल चालेल. माझे डोळेच उघडले खाटक्यान. हा कारण मला खुर्चीत का मोसो होता ना, मला खुर्ची माझी या खुर्चीवर मी उतरू शकत नाही, पण उतरवणारे लोक राहतेच. शेवटी गाव करील ते राव करू शकत नाही. बरोबर बरोबर. लक्षात असू द्या आणि स्वभाव जरा माघारी घेत चला. येऊ. या हा पुन्हा इकडे पाहू नका आमच्या जोड्याकडे. तुम्ही चांगली जिरवली आहे ना त्याची. अग येडे त्याला पलती बोई थोडी केली अशी सरपंचाला तो सरपंच ठेवलाच नसता. पण माझी सवय कशी वाटली? छान आहे. बरं झालं तुम्ही त्याला अद्दल घडवली. हो. म्हणजे आता आपल्याशी असे वागले ना, उद्या पुढच्या दुसऱ्यांशी नाही वागणार. नाही 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 तो त्या विषयातूनच बाजूला झाला आता. हा ना मग. कारण आणि आपलं लग्न त्याच्या विषयाला बाधक म्हणून कारणीभूत झालं. कारणीभूत आता आपल्या लग्नानं त्याची सगळी सवयच मोडली म्हणायची. सवयच मोडली. हा? आता आपल्याला काय करायचं सुखानं संसार करायचा. संसार. चला मान्यता दिली आता. आपल्याला मान्यता मिळाली आपला संसारही सुखाचा होऊन जातोय. हा आणि तो तर आधीच म्हणत 2-4 वर्ष तू मरून जाशील आणि काय करशील आणि तुझी आधी तुमची मरणाची वाट पाहू राहिली. हा